इयत्ता 7वी विषय भूगोल धडा 10वा मानवी वस्ती स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1 मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर. पॉइंट 1 विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांचे वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती असे प्रकार पडतात. पॉइंट 2 वितरणानुसार मानवी वस्त्यांचे विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, रेषाकृती वस्ती असे प्रकार पडतात. प्रश्न 2 केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा. तर या ठिकाणी आपण एक साईडला केंद्रित वस्ती आणि दुसऱ्या साईडला विखुरलेली वस्ती असे दोन्हींचे फरक घेतलेले आहेत. यामधील पॉइंट 1 आहे केंद्रित वस्तीतील घरे एकमेकांच्या जवळ असतात, तर विखुरलेल्या वस्तीतील घरे एकमेकांपासून दूर असतात. पॉइंट 2 केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध असतात, तर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसतात. पॉइंट 3 केंद्रित वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते, तर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. तर अशा प्रकारे केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक आपण स्पष्ट केलेला आहे. प्रश्न 3 मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा. आणि उत्तर आहे पॉइंट 1 मानवी वस्तीच्या स्थानावर हवामान, जमीन म्हणजेच मृदा, भूरचना, शुष्क भूमी, पाणीपुरवठा, नदी किनारा यांसारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात. पॉइंट 2 पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात. उदाहरणार्थ राजस्थानच्या वाळवंटात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याचे दिसते. अशा प्रकारे मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण केलेले आहे. प्रश्न 4 मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा. आणि उत्तर आहे पॉइंट 1 पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्या. पॉइंट 2 वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले, त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या. पॉइंट 3 उदाहरणार्थ समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी व त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा. वनप्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनोत्पादनावर अवलंबून असतात. येथे राहणाऱ्या आदिवासींचा वस्ती म्हणजेच आदिवासी पाडा. पॉइंट 4 सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो. शेतकरी कुटुंब आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने आपल्या शेतीमध्ये घरे बांधून राहतात. अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल. प्रश्न 5 वाडी व ग्रामीण वस्ती या दोन्हींमधील मानव वस्तीतील फरक स्पष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पहिला पॉईंट पाहूया. वाडी या मानव वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते, तर लोकसंख्या वाडीच्या तुलनेने ग्रामीण वस्तीमध्ये अधिक असते. पॉइंट 2 वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारच्या व्यवसाय करणारे लोक एकत्र असतात, तर ग्रामीण वस्तीमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. पॉइंट 3 वाडी ही शेतकऱ्यांची असते, तर ग्रामीण वस्ती ही शेतकरी, कोळी, व्यापारी, कुंभार, दुकानदार या सर्वांची असते. तर अशा प्रकारे वाडी आणि ग्रामीण वस्ती या दोन्हींमधील हा फरक आहे. प्रश्न 2 पहा. पुढील विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा. पहिलं विधान आहे शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते. आणि उत्तर आहे विखुरलेली वस्ती. पॉइंट 2 प्रश्न 2 वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. उत्तर आहे केंद्रीय वस्तीत सामाजिक जीवन हे चांगले असते. प्रश्न 3 रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात, तर हे रेखाकृती वस्तीचं वैशिष्ट्य आहे. पॉइंट 4 ही वस्ती समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी असते, तर या वस्तीला रेषाकृती वस्ती म्हणतात. प्रश्न 5 प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात, आणि याचं उत्तर आहे ही विखुरलेली वस्ती आहे. प्रश्न 6 ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते, तर ही कोणती वस्ती आहे, तर केंद्रीय वस्ती आहे. प्रश्न 7 घरे दूर दूर असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. उत्तर आहे विखुरलेली वस्ती. प्रश्न 8 घर एकमेकांपासून लागून असतात, तर ही केंद्रीय वस्तीचं वैशिष्ट्य आहे. तर अशा प्रकारे आपण विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखलेले आहेत. प्रश्न 2 पहा.
आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे. यामध्ये आपल्याला ब्लू कलरच्या नदी दाखवलेली आहे, त्याच्यानंतर पिंक कलरने रस्ता दाखवलेला आहे, मुख्य रस्ता. रेल्वे आहे ती डॉट डॉट या रेषेने दाखवलेली आहे. येलो रेषा ही आपल्याला समोच्च रेषा दाखवते, तर डॉट ज्या ठिकाणी आहेत तर ती आपल्याला वस्ती असल्याचं दाखवते. तर आपण आपले पहिले प्रश्न पाहूया. प्रश्न अ, ए वस्तीमध्ये 5 ते 6 घरे असून गावात इतर सुविधा नाहीत, तर ही वस्ती आहे. उत्तर विखुरलेली वस्ती. प्रश्न आ, बी वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहेत. उत्तर आहे केंद्रीय वस्ती किंवा नागरी वस्ती. प्रश्न ई, सी वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत. उत्तर आहे रेषाकृती वस्ती किंवा ग्रामीण वस्ती. प्रश्न ई, डी वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे, तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत. तर उत्तर आहे केंद्रीय वस्ती किंवा केंद्रित वस्ती. प्रश्न सी, ही रेखाकृती वस्ती आहे, ती तेथे विकसित होण्याची 2 कारणे सांगायची आहेत. उत्तर आहे सी, ही रेखाकृती वस्ती तेथे विकसित झाली कारण पॉईंट 1, सी हे ठिकाण प्रदेशाच्या पायथ्याशी कमी उंचीवर आहे. पॉईंट 2, सी या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 10वा मानवी वस्ती याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.